रात्री पंढरपूरला पोचायला उशीर झाला, त्यामुळे आम्हाला याच भक्तनिवासमध्ये राहण्याची सोय झाली. बाकी सर्व भक्तनिवास फुल होते. सकाळी लवकर उठून आम्ही फ्रेश झालो आणि निघालो दर्शनासाठी. हा भक्तनिवास मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होता, त्यामुळे मंदिरापर्यंत पोचायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. मंदिरात मोबाईल आणि बॅग अलाउड नसतात, म्हणून आम्ही बाहेर दुकानवाल्यांकडे आमच्या वस्तू ठेवल्या. तिथे व्यवस्थित आणि सेफ ठेवण्याची सोय असते. सकाळी गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला लवकरच दर्शन मिळालं आणि तो क्षण खूपच शांत, भक्तिमय आणि मनाला स्पर्श करणारा होता. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आमचे मोबाईल, बॅग परत घेतले आणि मग आम्ही नदीकाठी भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी निघालो. उजेडही आता झाला होता, त्यामुळे भक्तांची गर्दीही पाहायला मिळत होती. नदीकाठी गेल्यावर आम्ही तिथे गंध लावला आणि तो क्षण खूपच भक्तिमय वाटत होता. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी शांत झालं. जणू इतक्या दिवसांचा सगळा थकवा, सगळ्या चिंता विठ्ठलाच्या चरणी ठेवून चाललो असं वाटत होतं. खरंच पंढरपूरला येणं म्हणजे फक्त एक प्रवास नाही, तो एक अनुभव, एक भावना आहे जी शब्दात सांगणं खूप कठीण आहे. आणि आता इथून परत जाताना मनात एकच इच्छा आहे की पुन्हा लवकरच
विठ्ठलाच्या भेटीस यावं. दर्शन करून आम्ही परत रूमवर आलो. हा आहे आम्ही राहिलेला भक्तनिवास. इथे लवकर आलात तर सहज रूम मिळते, नाहीतर इतरही बरेच भक्तनिवास पंढरपूरमध्ये उपलब्ध आहेत. म्हणून प्लॅन करून आलात तर राहण्याची काहीच अडचण येणार नाही. आता आम्ही पंढरपूरच्या बस स्टँडवर आलो आहोत. इथून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बस सेवा उपलब्ध आहे, जसं की पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि अजूनही बऱ्याच शहरांसाठी इथून बस सुटतात. इथे बस टाईम टेबल लावलेलं असतं, ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांच्या बसची वेळ पाहायला मिळते. म्हणून जर पंढरपूरला येणार असाल तर प्रवासासाठी ही सुविधा खूप सोयीची आहे. थोड्याच वेळात आमची बस आली आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.